सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता राघव हा कृष्णाला बोलत असतो आणि त्याच वेळेस आता राघवच्या मोबाईलवर रिषभचा फोन येतो आणि कृष्णा ही राघवचा फोन हिसकावून घेते. राघव म्हणतो की अगं असं काय करतेस, तर कृष्णा म्हणते की तुला बोलायचं आहे ना, असे म्हणत आता फोन उचलून कृष्णा तो फोन स्पीकरवर टाकते. तेव्हा आता रिषभ म्हणतो की अरे दादा, तू मला जे घड्याळ दिलं होतं ना, ते घड्याळ मी कृष्णाला दिलं. पटकन आता ते ऐकून कृष्णा तिच्या हाताच्या घड्याळाकडे बघते. तेव्हा आता राघव म्हणतो की मी कधी तुला घड्याळ दिलं रिषभ? तर रिषभ म्हणतो की असं काय करतोय दादा, सकाळी तुम्हाला घड्याळ दिलं होतंच ना, तू नाही का म्हणाला त्या घड्याळामध्ये ट्रॅकर आहे म्हणून. ते ऐकून आता कृष्णा ही आचाट झालेली असते. तर आता राघव पटकन कृष्णाच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतो. तेव्हा आता राघव म्हणतो की रिषभ, मी तुला नंतर कॉल करतो, आणि राघव फोन ठेवतो. इकडे आता राग येऊन कृष्णा ही सोफ्यावरती उभा राहते आणि म्हणते की ए पोलीसवाला, तू आपल्यासोबत खोटं बोलला आणि तो रिषभही खोटं बोलला आणि तू आपल्याला फेलो केलं. का केलं मला फेलो, बोल, असे म्हणत आता कृष्णा राघवसोबत भांडू लागते. राघव म्हणतो की ऐक ना, हे घड्याळ तुझ्या सेफ्टीसाठी दिलं होतं मी, आणि या घड्याळामुळेच मी तुला ट्रॅक करू शकतो आणि तुला वाचवूसुद्धा शकलो. कृष्णा म्हणते की ओ काका, आपल्यासमोर शहाणपणासुद्धा करायचा नाही आणि शायनिंगसुद्धा मारायची नाही. राघव म्हणतो की मी काय तुझा काका आहे का? कृष्णा म्हणते की तुझं वय काय असेल, 30 असेल आणि माझं वय काय तर 17. तेव्हा तू काका शोभत नाही तर काय शोभतो, आणि या वयात तुला माझ्यावर लाईन मारायला शोभतं का? तेव्हा राघव म्हणतो की काय बोलतेस तू? कृष्णा म्हणते की हे बघ, मी स्वतःला प्रोटेक्ट करू शकते, तेव्हा मला तुझ्या मदतीची काहीच गरज नाही आहे, आणि आपल्याकडे असा ॲडव्हान्ससुद्धा घ्यायचा नाही. राघव म्हणतो की खरंच सिंधूपेक्षा डबल भांडखोर आहे. तर आता कृष्णा म्हणते काय बोलला आपल्याला, तर राघव म्हणतो काही नाही. कृष्णा म्हणते की आपल्या वाटेला तू जाऊ नकोस, आणि मी पुन्हा तुला एक सांगते की आपल्याशी इज्जतीच वागायचं. तर आता या कृष्णाचा कारभार नाही ढिल्ला, जो आपल्याला नडला त्याचा केला आपण खेळ खल्लास, असे म्हणत हातातील घड्याळ काढून कृष्णा आता त्या सोप्यावर फेकून देते. इकडे आता राणी ही शकुंतलाची भेट घेते आणि आता राणी शकुंतलाला म्हणते की तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या या प्लॅनमुळे राघव माझ्यावरती चिडलाय. शकुंतला म्हणते की या असल्या फालतू कारणासाठी तुम्ही आम्हाला बोलावलं का? मधू म्हणते की या कारणासाठी नाही बोलावलं मी. मधू म्हणते की एका महत्त्वाच्या कामासाठी मी तुम्हाला बोलावलं होतं. तर शकुंतला म्हणते की बोला मग पटकन. मधू म्हणते की ती कृष्णा आहे ना, सिंधू नाहीये. तेव्हा शकुंतला म्हणते की याची उपरती तुम्हाला कधी झाली? मधू म्हणते की तुमच्यामुळे मला ती उपरती झाली. तुम्ही जो प्लान केला होता ना शकुंतलाजी, त्यामुळे राघव माझ्यावरती चिडला. मधू म्हणते की त्यावेळेस तिने माझी बाजू घेतली, आणि जर ती सिंधू असती तर तिने माझी बाजू घेतली नसती. शकुंतला म्हणते की तुम्हाला हे कसं कळलं? मधू म्हणते की मी तिला चांगलंच ओळखते. तेव्हा हसतच शकुंतला म्हणते की ती सिंधू जरी असती ना, तिनं हेच केलं असतं. शकुंतला म्हणते की मैनाताई, आम्हाला असं वाटतंय की त्या सिंधूने नक्कीच कॅमेरा बघितला होता. मधू म्हणते की अहो शकुंतलाजी, हे शक्यच नाहीये, आणि ती कृष्णा सिंधू इतकी स्मार्ट तर नक्कीच नाहीये. तुम्ही एकदा तिला भेटून तर बघा. शकुंतला म्हणते की मग आता तर त्या कृष्णाला भेटावंच लागणार आहे. मधू म्हणते की सांगा ना मग कधी येता. शकुंतला म्हणते की माझ्याकडे त्यासाठी एक निमित्त आहे, आणि मी आमदारीनबाईंना फोन करते. इकडे आता किचनमध्ये रेश्मा स्वयंपाक करत असते. काकू म्हणते की रेश्मा, आज आपली अन्वी येणार आहे बरं का, सगळे पदार्थ तिच्या आवडीचे व्हायला हवेत. त्यानंतर आता किचनमधून काकू ही फळे घेऊन जाऊ लागते. त्याच वेळेस हात वर करत नाचत नाचत कृष्णा तिथे येते आणि तिचा काकूला धक्का लागतो आणि काकूच्या हातातील फळे हे खाली पडतात. काकू ओरडतच म्हणते की अगं, कुठे घोड्यावानी उधळत चाललीस तू? घोड्यासारख्या उड्या मारून काय झालं बघितलंस ना तू? तेव्हा आता सिंधू म्हणते की सॉरी. तर रेश्मा म्हणते की आता हे सगळं तू उचलायचंस. कृष्णा म्हणते की अजिबात नाही, आपल्याला आता सॉलिड भूक लागली, आणि सॉलिड आपल्याला जर भूक लागली तर आपला भेजा काम देत नाही. असे म्हणत खायला काही आहे का, हे आता किचनमधील कपाटात कृष्णा बघू लागते. काकू पुढे येत म्हणते की तसा देखील तुझा मेंदू कधी चालतो ग? तर कृष्णा म्हणते की 2 घास आपल्या पोटात जाऊ दे, मग बरोबर चालतो तो. इकडे आता राघव त्याच्या बेडरूममध्ये येतो, आणि आता आपण कृष्णाला सोडवत असताना कसे उचलले आणि त्यावेळेस तो स्पर्श आपल्याला कसा सिंधूसारखा वाटला, हे आता राघवला आठवते. राघव विचार करतो की कृष्णा जर म्हणते की सिंधू आणि ती वेगवेगळ्या आहेत, मग तिचासुद्धा स्पर्श वेगवेगळा असायला हवा. राघव म्हणतो की मला पक्क माहीत आहे की ती माझ्याशी खोटं बोलते आणि ती माझी सिंधूच आहे. राघव म्हणतो की पण मला एक प्रश्न पडतोय की मग सिंधू ही कृष्णा का बनली असेल?
तेवढ्यात आता राघवच्या डोक्यात एक गोष्ट येते आणि राघव विचार करतो की 2 व्यक्तीच्या अंगावर बर्थ मार्क असूच शकत नाही, तेव्हा मला कृष्णाच्या अंगावर सुद्धा सिंधूसारखाच बर्थ मार्क आहे की नाही हे चेक करावं लागेल. राघव म्हणतो की ते जर चेक केलं ना तरच सत्य कळेल. इकडे आता कृष्णा ही किचनमध्ये कढई समोर येते आणि म्हणते की काय केलंयस ग तू बदक. कृष्णा म्हणते की सकाळपासून मी काही ब्रेकफास्टसुद्धा केलेला नाही आहे, तेव्हा मला दे ना खायला. कृष्णा म्हणते की आपल्याला भूक लागली आहे तेव्हा बदका मला तू खायला दे. तर काकू म्हणते की तुला कधी भूक लागत नाही आहे, सदानकदा तू खातच असते. कृष्णा म्हणते की आपली फिगर बघ आधी आणि मग तुझी फिगर बघ आणि नंतर मग फडफडायचं, कळलं का तुला. तेव्हा काकूला मोठा धक्का बसतो. रेश्मा म्हणते काकू तुम्ही अगदी बरोबर बोलतात, ही घरातल्या एकाही कामाला हात लावत नाही. तेव्हा आता कृष्णा म्हणते की ए बदकुली आणि कृष्णा हसू लागते. कृष्णा म्हणते की तो लंबू आहे ना त्याच्या आईसाठी आपल्याला इथे घेऊन गेला आलाय, तेव्हा आपण घरातील काम करणार नाही. तेव्हा आता रेश्मा आणि कृष्णा भांडू लागतात. तर काकू दोघांनाही शांत करते आणि म्हणते की घरात पाहुणे यायचे, तुम्ही शांत बसा. त्यानंतर काकू म्हणते की कृष्णा तू आज दिवसभर स्वतःच्या खोलीत बसायचंस, अजिबात तू बाहेर यायचं नाहीस, कळलं का तुला. तेव्हा आता काकूला ढकलत कृष्णा म्हणते की ओय फडफड, आपण आजाद पक्षी आहे, आपल्याला पिंजऱ्यात कैद करून ठेवायचं नाही, कळलं का तुला. काकू म्हणते की आता एकही शब्द बोलायचा नाही आणि आपल्या खोलीमध्ये निघायचं. काल तू आपल्या खोलीमध्ये होती तर सगळं कसं शांत होतं. कृष्णा म्हणते काय झालं, आज काय आहे. तेव्हा आता काकू म्हणते की आज माझी नात येणार आहे, तेव्हा मला काही गडबड नको. तर आता काकूकडे बघत कृष्णा ही हसू लागते. काकू म्हणते की ती प्रेग्नंट आहे आणि तुला नाकासमोर बघून चालायची सवय नाहीये म्हणून तुला मी सांगते. कृष्णा म्हणते की आपला लंच, आपला ब्रेकफास्ट सर्व काही आपल्या खोलीत आला पाहिजे, नाहीतर तुम्हाला चांगलंच माहिती आहे या कृष्णाचा कारभार नाही ढिल्ला आणि जो आपल्याला नाडला त्याच्यावर करणार हल्ला. कृष्णा म्हणते की बदकुली चल पटापट जेवण आपल्या रूममध्ये घेऊन ये. इकडे आता राघव त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि बेडरूमचा दरवाजा आता राघवने बंद केलेला असतो. इकडे आता किचनमधून कृष्णा ही बाहेर येऊ लागते आणि म्हणते की या घरात एक एक नमुने भरलेत, मी पैशाशिवाय तसं कोणतंही काम करत नाही आणि ती बदकुली माझ्या नादाला लागते की काय, असे म्हणत कृष्णा जाऊ लागते. तर तिचा मधूला धक्का लागतो. मधू म्हणते की असं काय वेंदाळ्यासारखे चालतेस. इकडे आता सिंधू पुन्हा तेथून जाऊ लागते. तर मधू पुन्हा सिंधूच्या वाटेला येते. तर आता कृष्णा म्हणते की काय पप्पी घेते का माझी, ये आणि घे पप्पी, असे म्हणत आता सिंधू तेथून निघून जाते. इकडे आता पुन्हा कृष्णाकडे बघत मधू म्हणते की ही सिंधू आहे की कृष्णा कळतच नाही आणि आता पुन्हा मला शकुंतलाची मदत घ्यावी लागेल. इकडे आता राघव हा कृष्णाच्या रूममध्ये येऊन त्या कपाटातून कृष्णाचे बॅग चेक करत असतो. पटकन आता राघव त्या बॅगमधील एक फाईल बाहेर काढतो आणि त्यामधील फोटोसुद्धा बाहेर काढतो आणि राघव ते सर्व फोटो बघतो. तेवढ्यात दरवाजा ढकलून कृष्णा तिथे येते आणि राघवला बघते. कृष्णाला बघताच आता राघवला देखील मोठा धक्का बसलेला असतो. तेवढ्यात पाठीमागून मावशी तिथे येते आणि म्हणते की ऐक ग कृष्णा, तू त्या पोलीसवाल्याचा खूप रागराग करतेस. तर आता कृष्णा म्हणते की मावशी तू आपल्याला इकडे का घेऊन आलीस. मावशी म्हणते की कशाला त्रास देते त्याला. पण जेव्हा आता दरवाजा उघडून कृष्णा आतमध्ये येते तेव्हा राघव हा तेथून गायब झालेला असतो. सिंधू म्हणते की मावशी बरोबर आहे तुझं आणि कधी कधी मला सुद्धा असं वाटतं, पण या घरातील लोकांना वाटतंय की मला मन नाही, पण मला सुद्धा मन आहे ग. कृष्णा म्हणते की आपल्याला सुद्धा मन आहेत आणि भावना आहेत आणि मला हे नाटक करायला आता यापुढे नाही जमणार ग मावशी. इकडे आता राघव हा त्या कॉट खाली लपलेला असतो आणि कृष्णाचे ते बोलणे ऐकताच आता राघव विचार करतो की मला माहीत होतं तू सिंधू आहेस. तर आता मावशी आणि कृष्णा ते बोलत असतानाच तेथून एक उंदीर जाऊ लागतो आणि तो मोठ्याने ओरडू लागतो. तर आता उंदीर बघून मावशी खूप घाबरते आणि त्या रूममधून पळून जाते. तर इकडे आता कृष्णासुद्धा उड्या मारत बेडवर चढते आणि उंदीर उंदीर असे म्हणत ओरडू लागते. तर आता तो उंदीर खाली उठून राघवकडे बघत असतो. तर राघव शुकशुक करून त्याला हुसकावत असतो. तर आता उंदीर काही जायला तयार नसतो. तेव्हा पटकन कॉट खालून बाहेर निघत राघव हा बेडवरती उडी घेऊन कृष्णा शेजारी येतो. कृष्णा राघवला बघते आणि म्हणते की ए लंबू तो बघ उंदीर आणि त्याला हाकलव. तर आता राघव सुद्धा त्या उंदराला हाकलवू लागतो. मोठ्याने ओरडत कृष्णा म्हणते की अरे खाली जाऊन तू त्या उंदराला घालव ना. राघव म्हणतो की मला का सांगतेस, तू हाकलव ना. आणि आता उंदीर निघून जातो. तेवढ्यात कृष्णाच्या लक्षात येऊन कृष्णा म्हणते की लंबू तू आपल्या खोलीत काय करत होता. पटकन विचार करत राघव म्हणतो की माझं व्हॅलेट. तर कृष्णा म्हणते की तुझं व्हॅलेट माझ्या रूममध्ये कसं पडलं.
पुन्हा आता उंदीर समोर येतो तर राघव घाबरतच उंदराला हाकलू लागतो, तर कृष्णा हसू लागते आणि म्हणते की तू तर पोलीसवाला आहे ना, मग एवढा का घाबरतोस? तेव्हा राघव बोट करत म्हणतो की मी कुणालाच घाबरत नाही. कृष्णा म्हणते की मग त्या उंदराला का घाबरतो? तेव्हा राघव म्हणतो की मी डरपोक नाहीये, त्या उंदराला अजिबात नाही घाबरत. एवढ्यात कृष्णा मोठ्याने ओरडते तर उंदीर निघून जातो. तेव्हा कृष्णा म्हणते की गेला आता उंदीर आणि तू सुद्धा आपल्या रूममधून निघून जा. तर आता कृष्णा म्हणते की ही आपली खोली आहे, तेव्हा तू आपल्या खोलीतून निघ आणि हात धरून. आता कृष्णा राघवला जायला सांगते. तेव्हा राघव म्हणतो की त्या अगोदर तू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. राघव म्हणतो की मगाशी तू काय म्हणालीस, आपल्याला सुद्धा मन आहे आणि हे काय नाटक चालू आहे तुझं? ते ऐकून कृष्णा म्हणते की लंबू च्या मारी तू आपलं बोलणं चोरून ऐकतोयस. त्यानंतर आता राघव हा सिंधूचा हात धरतो आणि म्हणतो की खरं सांग. तर आता सिंधू म्हणते की या घरातील माणसांना काय करावं, प्रत्येकाला सांगावं लागतं डोंट टच आणि आपल्या अंगाला हात लावायचा नाही म्हणून. तर राघव म्हणतो की गुमान बोलानं मला सांग, मला खरं काय ते ऐकायचंय. मगाशी तू काय म्हणालीस? राघव म्हणतो मगाशी तू मावशीला काय सांगत होती आणि कुठलं नाटक करत आहेस तू? तेव्हा कृष्णा म्हणते की त्याचं काय आहे लंबू, आपण तुला बघितलं ना आणि तुझ्याशी खोटं बोलतोय याचा मला त्रास होतोय. कृष्णा म्हणते की त्याचं काय आहे ना, आपली मदर लहानपणीच गेली, तेव्हा तुझी मदर आपल्याबरोबर एवढी प्रेमाने वागते ना, त्याचा आपल्याला त्रास होतोय. कृष्णाचे ते बोलणे ऐकून आता लगेच राघव कृष्णाचा हात सोडून देतो आणि बाजूला जातो. तर कृष्णा म्हणते की तू एवढा सॅड का झालास? तेव्हा आता राघव म्हणतो की बरोबर आहे तुझं आणि एका क्षणाला मला वाटलं होतं की तू सिंधूच आहे की काय. राघव म्हणतो की मला एक क्षण वाटलं होतं की माझी सिंधूच माझ्यासमोर आहे, पण तू असं काहीतरी करतेस ना की मला पुन्हा वाटतंय की तू कृष्णा नाही सिंधू आहे म्हणून. राघव म्हणतो की तू कृष्णाच आहे किंवा सिंधू, हे खरं काय आहे ना ते तुलाच माहिती. राघव म्हणतो की आज मी तुला सिंधू समजून एक रिक्वेस्ट करतोय आणि तू खरंच जर माझी सिंधू असशील. राघव म्हणतो की तर प्लीज माझी सावी कुठे आहे ते मला सांग. राघव म्हणतो की 1 महिना झाला मी माझ्या सिंधूला आणि सावीला शोधतोय, तेव्हा मला माझ्या सावीला भेटायचंय. राघवच्या डोळ्यातील ते सावी आणि सिंधूचे प्रेम बघून आता कृष्णा सुद्धा अवाक झालेली असते. राघव म्हणतो की आणि सिंधूला जर माझ्याकडे परत यायचं नसेल तर ती तिची मर्जी, पण मी सावीशिवाय जगू शकत नाही. आणि ही एक बापाची रिक्वेस्ट असल्याचे सांगून राघव तेथून निघून जातो. तर राघवचे ते शब्द आता सिंधूच्या मनाला भिडलेले असतात आणि आता राघवचे ते बोलणे ऐकून डोक्याला हात लावत कृष्णा आता फेऱ्या मारू लागते. तेवढ्यात मावशी तिथे येत म्हणते की ए पोरी, अशा फेऱ्या काय मारतेस, एका जागेवर बस ना. डोक्याला हात लावत कृष्णा म्हणते की मावशी आपल्याला भूक लागली आणि तुला माहिती ना भूक लागल्यानंतर आपल्याला काही सुचत नाही. मगाशी त्या उंदराच्या गडबडीत आपल्या लक्षातच आलं नाही आपल्याला भूक लागलेली. कृष्णा म्हणते की फडफड आपल्याला बोलली आपल्या खोलीत टायमाला लंच ब्रेकफास्ट सर्व काही पाठवील, पण तिने तर पाठवलाच नाही. च्या मारी टोपीच्या असे म्हणत आता रागाने कृष्णा ही काकूकडे जाऊ लागते. इकडे आता काकू ही हॉलमध्ये बसलेली असते आणि शकुंतला ही आता अन्वीला घेऊन काकूला भेटण्यासाठी तिथे आलेली असते. आता चौघी ही गप्पा मारत असतात. तेवढ्यात आता कृष्णा ही बाहेर येते आणि लगेचच काकूला म्हणते की ए भिंडोक. तर लगेचच रेश्मा म्हणते की तू इथे का आलीस? तर आता अन्वी ही सिंधूकडे बघते आणि अन्वीला मोठा धक्का बसतो. तर अन्वी म्हणते की सिम्मा तू आणि या अशा अवतारात? काकू रेश्माला म्हणते की मी हिला बजावलं होतं ना बाहेर यायचं नाही म्हणून. अन्वी म्हणते की आजी ही सेम टू सेम सिम्मासारखी दिसते. तेव्हा शकुंतला म्हणते की अहो सुनबाई, ही तुमची सिम्मा नाहीये. शकुंतला म्हणते की ही तर 1 नंबरची खोटारडी आणि चोरटी मुलगी आहे. ते ऐकून आता कृष्णा म्हणते की च्या मारी टोपी आणि सोप्यावर आयटीत बसत डोक्याला हात लावत कृष्णा आता शकुंतलाला म्हणते की तुला माहीत नाही का, तो लंबू त्याच्या मदरसाठी आपल्याला इथे घेऊन आलाय. कृष्णा म्हणते की त्याच्या मदरला बरं नाही ना, तिला बरं लागलं की आपण इथून जाणार. इकडे आता कृष्णा शकुंतलाला म्हणते की तू तर आपल्याला आज पहिल्यांदा भेटली ना, मग आपलं प्रोफेशन काय आहे तुला काय माहिती. तेवढ्यात आता अन्वी म्हणते की ॲक्च्युली त्याचं काय आहे ना. तर कृष्णा म्हणते की ए बेबी डॉल, आणि तू कोण आहेस आणि तू खूप क्यूट दिसतेस. पटकन आता अन्वी ही कृष्णा शेजारी येऊन बसते आणि म्हणते की बाय द वे या क्यूट डॉलला ना अन्वी म्हणतात. आणि हात पुढे करत अन्वी आता कृष्णाला हाय करते. लगेचच आता हसतच कृष्णा म्हणते की तू या फडफडची नात ना. तर काकू म्हणते हो ती माझीच नात. इकडे आता कृष्णा म्हणते की ए तुला जर फिल्ममध्ये काम करायचं असेल ना तर आपल्याला सांग, तो सल्लू ना आपला बॉयफ्रेंड आहे. तेव्हा आता अन्वी म्हणते की सल्लू. तर लगेचच कृष्णा म्हणते की अगं तो सलमान.
तर अन्वी म्हणते की हा सलमान. तर लगेचच कृष्ण म्हणते की अगं वेडिंग, मी त्याच्याबरोबर लग्न करणार आहे. तर हसतच अन्वी म्हणते की अच्छा. अन्वी कृष्णाला म्हणते की तू मला फिल्ममध्ये काम करायचं विचारलंस त्याबद्दल थँक्स, पण मला आता सध्या फिल्ममध्ये काम नाही करायचं. तर आता कृष्णा पुन्हा शकुंतलाकडे बघते आणि म्हणते की ही तुझी यमायर आहे का? तर अन्वी म्हणते यमायर म्हणजे? तर सिंधू म्हणते की मदर इन लॉज. तर अन्वी म्हणते की हो. तेवढ्यात रेश्मा म्हणते की या अन्वीच्या सासूबाई आहेत. आणि आता कृष्णा ही यमायर असं म्हणत शिट्टी वाजवते आणि शकुंतलाकडे बघत मोठमोठ्याने हसू लागते. तेव्हा आता शकुंतलाला राग येऊन शकुंतला ही उठून उभा राहते आणि सिंधूला म्हणते की तुझ्यामध्ये आणि आमच्यामध्ये एक फरक आहे, तू चोरटी आहे. शकुंतला म्हणते की आणि आम्ही खानदानी श्रीमंत आहोत. तर आता कृष्णा म्हणते की तुझ्यात आणि माझ्यात अजून एक फरक आहे. आणि आता पटकन सिंधू म्हणते की तुझं मन काळं आहे आणि आपलं मन साफ. ते ऐकून शकुंतलाला खूप राग येतो आणि रागाने आता शकुंतला ही कृष्णाच्या कानाखाली मारण्यासाठी हात उचलते. तर आता रागाने शकुंतला ही कानाखाली मारण्यासाठी हात उचलते, पण त्याच वेळेस कृष्णा ही शकुंतलाचा हात धरते. तर आता शकुंतलाचा कृष्णाने हात अडवलेला असतो आणि आता सिंधू ही खरी कोण आहे हे शकुंतलाला दाखवून देत शकुंतलाचा माज उतरून चावीची सुटका करत आता सिंधू कशी राणीला तिच्या पापाची शिक्षा देते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.